सध्या उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे। सध्या मी मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये आणि या ठिकाणी जर बघितलं तर सध्या 54% पाणी साठा जो आहे तो यावर्षी शिल्लक असल्याचा पाहायला मिळत आहे। मात्र सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि त्याचबरोबर हवामान खात्याकडून देखील यावर्षी पाणी कमी होणार असल्याचा, पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या पाण्याची काटकसर जी आहे ती आता प्रशासनाला करावी लागणार आहे। याच ठिकाणाहून जर बघितलं तर नांदेड, परभणी, धाराशिव या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो संपूर्ण मराठवाड्यात आणि त्याचबरोबर जालना औद्योगिक क्षेत्र असेल, छत्रपती संभाजीनगरचे औद्योगिक क्षेत्र असेल या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो। सध्या जर बघितलं तर जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही यावर्षी गतवर्षीपेक्षा 5% शिल्लक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या 54% पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे। मात्र आता या पाणी साठ्याचं नियोजन जे आहे ते आता प्रशासनाला यावर्षी करावं लागणार आहे, कारण सध्या छत्रपती संभाजीनगरचं संपूर्ण जिल्हाभरातील पाणी साठा जो आहे तो 52% असल्याचा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जायकवाडीतील जे पाणी साठा आहे ते 54% आहे आणि याच ठिकाणाहून जर पाहिलं गेलं तर संपूर्ण शेतीला पाणी पुरवठा केला जातो। त्याचबरोबर पिण्याची पाणी देखील या ठिकाणाहून जे आहे ते पुरवठा केला जातो। पूर्ण मराठवाड्याला या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र यावर्षी हवामान खात्याकडून पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या अंदाज वर्तवण्यात आला असल्यामुळे यावर्षी पाण्याची जी आहे ती काटकसर जी आहे ती आता नागरिकांना आणि प्रशासनाला करावं लागणार आहे। त्याचं नियोजन देखील आता प्रशासनाच्या वतीने करण्यात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि पाणी पातळीचा देखील आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर किती पाणी साठा शिल्लक आहे याची देखील तपासणी केलेली आहे आणि कोणत्या क्षेत्रामधील पाणी कमी करता येऊ शकतं, कोणत्या क्षेत्रामध्ये पाण्याची बचत करता येऊ शकते याची देखील अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याची पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तर एप्रिल सुरू आहे आणि एप्रिल मध्ये उन्हाचा तडाखा जो आहे तो देखील झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे त्याच उन्हाचा पहारा जो आहे तो वाढत असल्याने आता जायकवाडी धरणामध्ये असणारा पाणी साठ्याचं देखील बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता यावरती प्रशासन जे आहे ते आता नियोजन करत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत नागरिकाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचं देखील प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे। मात्र यावर्षी पाऊसकाळ कमी असल्याने आता याच पाण्याची काटकसर करावी लागणार आहे, पाणी देखील आता जपून वापरावे लागणार आहे असा आदेश आता प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। सध्या जर बघितलं तर 54% हा पाणी साठा जो आहे तो जायकवाडीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, जय महाराष्ट्र, पैठण।